विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, ज्ञानोदय IAS अकॅडमी तर्फे आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा जी वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे, बरोबर आहे की 2025 जी नवीन बॅच पण सुरू करण्यात आलेली आहे. तर स्वरूप असं असेल की लक्षात घ्या मित्रांनो, ही मराठी माध्यमातून असणार आहे. एक ज्या विद्यार्थी मित्रांना मराठी माध्यमातून करायचं आहे त्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देत आहोत, म्हणजेच मराठी माध्यम उपलब्ध असणार आहे. त्याच पद्धतीने ही बॅच ऑनलाईन व ऑफलाईन हे दोन्ही पद्धतीने चालणार आहे. म्हणजेच ऑफलाईन तर असणारच आहे, पण याचमध्ये लक्षात ठेवा ऑनलाईन ही लाईव्ह असणार आहे. ठीक आहे, लाईव्ह बॅच यासाठी की बॅचमध्ये जी ऑफलाईन बॅचमध्ये चालेल तेच लाईव्ह ऑनलाईन मिळणार आहे, लाईव्ह मध्ये मिळणार आहे. म्हणजेच यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्याचं एक शब्दाचंही नुकसान होणार नाही. याचमध्ये तुमचं लिखाणाचा सराव पण करून घेण्यात येईल. त्याचनंतर वेळोवेळी अधिकारी वर्गाचं तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे, जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जे क्लास 1 क्लास 2 या पदावरती सिलेक्शन झालेलं आहे, निवड झालेली आहे, त्या विद्यार्थ्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळणार. त्यासोबतच क्लासमध्ये सर्व संकल्पना स्पष्ट करण्यात येईल, अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये. म्हणजेच काय, उद्या तुम्हाला जेव्हा लिखाणाची वेळ येईल, ज्यावेळेस तुम्ही लिहिण्यासाठी तुम्ही तयार होता, त्यावेळेस तुम्ही सहज आणि सोप्या भाषेमध्ये लिहून स्वतःचं मत, स्वतःचं उत्तर, प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहजपणे देऊ शकले पाहिजे. त्यासोबतच ही बॅच बेसिक ते ॲडव्हान्स असणार आहे. अगदी तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमानुसार तुम्हाला बॅच पूर्ण करण्यात येईल. आणि त्यासोबतच तुम्हाला जे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे ते सुद्धा पूर्ण करण्यात येईल. तिथून सोबत NCERT ह्या दोन्ही पुस्तकाचा संदर्भ घेऊन तुम्हाला बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत घेऊन जाण्याचं या बॅचचं स्वरूप असणार आहे. त्यासोबतच तुम्हाला इकडे ऑप्शनल सब्जेक्ट सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे, याचमध्ये तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्टची सुद्धा सुविधा उपलब्ध करून घेणार आहे. आणि सर्वतः तयारी मराठी माध्यमातून होणार, हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो. यासाठी उत्तम संदर्भ ग्रंथ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी कमीत कमी मटेरियलमध्ये मॅक्झिमम तुम्हाला स्कोर कसा काढता येईल हा एक उपक्रम. दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला सर्वतः स्टडी मटेरियल, सर्वतः प्रिंटेड नोट्स तुम्हाला क्लासमधून देण्याचा प्रयत्न असणार आहे. म्हणजे तुम्हाला कमीत कमी मटेरियलमध्ये जास्तीत जास्त कशा पद्धतीने रिझल्ट काढता येईल हा एक असणार आहे. आणि परत याचमध्ये प्रत्येक विषयाला लक्षात घ्या, तुम्हाला MPSC सोबतच UPSC ची पण तयारी करण्यात येईल. लक्षात घ्या मित्रांनो, UPSC आणि MPSC हा दोन्ही सिलेबस आयोगाने एकत्र करण्यात आला आहे. म्हणजेच जो विद्यार्थी UPSC ची तयारी करणार त्यालाच MPSC पण तयारी करता येईल ना, त्याला कुठल्याही पद्धतीचं बंधन नसणार आहे. फक्त जो काही त्यातला फरक असेल तो फक्त अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांनी किंवा आपल्याकडून अकॅडमीतर्फे तुम्हाला त्यातला जो काही फरक आलेला आहे तो स्पष्ट करण्याचा प्रयत्न करेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला MPSC च्या तयारीत UPSC ची तयारी करता येईल, हा तुमच्यासाठी सर्वात प्लस पॉईंट असणार आहे. त्यासोबतच तुम्हाला जे काही आपलं चालू घडामोडीचं सेशन होणार आहे, म्हणजे चालू घडामोडीमधून तुम्हाला म्हणजेच काय, चालू घडामोडीवरून जे दैनंदिन न्यूजपेपर येतात, दैनंदिन जे न्यूजपेपर आहे त्यामध्ये येणारे संपादकीय पेज आहे की पान, त्याला आपल्या विषयाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने कनेक्ट करता येईल, कशा पद्धतीने समाविष्ट करता येईल, हा त्याचा उपक्रम असणार आहे. त्याबद्दल ह्या बॅचचं वैशिष्ट्य असणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आपण बॅच सुरू करतोय आणि या बॅचमध्ये लिमिटेड स्टुडंट असणार आहे. लक्षात घ्या, लिमिटेड स्टुडंट असणार आहे आणि त्यांचं उत्तमरित्या फक्त रिझल्ट कसं काम करता येईल आपल्याला, फक्त रिझल्टवरती, तुमच्या रिझल्टवरती तुम्हाला एकट्या म्हणजे बॅच संपल्या तुम्हाला रिझल्ट पर्यंत कशा पोहोचता येईल, कशा पद्धतीने तुम्हाला तिथपर्यंत तयारी करून करता येईल, ह्याच बॅचचं स्वरूप असणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सहकार्य करा. प्रत्येक ज्याला बॅच करायची आहे इंटरेस्ट त्यांनी दिलेल्या अकॅडमीच्या नंबरवरती, जो खाली दिलेला असेल नंबर, त्या बॅचवरती, त्या नंबरवरती तुम्ही काय करा, संपर्क साधा आणि प्रत्येक ह्या बॅचच्या विषयी माहिती जाणून घ्या. पण लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या बॅचची फीस कमीत कमी फीसमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करणार आहे, हेच एक अकॅडमीचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, ते उद्दिष्ट शेवटपर्यंत टिकून ठेवण्याचा जबाबदारी हे ज्ञानोदय IAS अकॅडमीने घेतलेली आहे. त्यामुळे सहकार्य करा आणि त्यासोबतच तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन करा. येत्या आता काही दिवसातच तुमची बॅच सुरू होत आहे, त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने बॅचला प्रतिसाद असू द्या. धन्यवाद.